ए खायला काय केलं ग? भाजी आणि चपाती. अगं भाऊ यायला लागलाय, जरा पनीर बिनीर काही मटन चिकन तसलं काही करायला येतंय का नाही तुला? तो काय VIP का कुठला का काय खजाना घेऊन यायला लागलाय ते? त्याला पनीर बिनीर मटण मसाला करीत बसू. येईन खायचं असलं तर ती मेथीची भाजी आणि चपाती काय नाही, तू उपाशी निघाल, मला घेणं देणं नाही. असं आहे काय? हो तसंच आहे. अगं तुझा भाऊ यायला लागलाय ग. काय माझा भाऊ यायला लागलाय? हा बरं बरं आधी सांगायचं ना हो. मग जा बरं चिकन घेऊन या अर्धा किलो. चिकन नाही मटनच आणा, ते पण 1 किलो आणा. जा पटकन. पैसे देऊ का? मी तुम्हाला फोन पे करते. जा. अगं पण ते काय VIP का कलेक्टर आहे ते? नाही भाऊ आहे माझा, एवढ्या दिवसांनी यायला लागलाय. नाही अजिबात नाही. जे आहे का ते शिळं पाक तेच खाऊ घाल त्याला. नाही तू खात नाही मेथीची भाजी, त्याला आवडत नाही. नाही जा खातो ते. होय व काय बाया म्हणतात नवऱ्याला चुना लावला म्हणजे काय व? कसं आहे सांगू का? हा नवऱ्या कोण बाजार करण्यासाठी 1000 रुपये घ्यायचे, हा 500 रुपयाचा बाजार करायचा, हा 500 रुपये जवळ ठेवायचे आणि नवऱ्याला 1000 रुपयाचा हिशोब द्यायचा. त्याला म्हणायचं चुना लावणे. हॅलो. हॅलो नमस्कार सर. नमस्कार मॅडम, कोण बोलतोय? मी बँकेतून बोलतोय. घे रक्कम भरभक्कम बँकेतून बोलतोय. कुठली बँक? घे रक्कम भरभक्कम. बर, काय फोन केलाय मग? आम्ही तुम्हाला लोन देण्यासाठी फोन केलता हो. तुम्हाला कोण सांगितलं मला लोन लोक पाहिजे म्हणून? तुमचं घर अर्ध्यात पडले, आम्ही बघितले की. सगळे गावपूर आले म्हणा. मग त्यासाठी तुम्हाला लोन पाहिजे असेल म्हणून मी फोन केलाय. लोन पाहिजे मला, पण काय लिमिट काय, किती मिळणार काय? लोन तुम्हाला 1 लाखापासून 5 लाखापर्यंत मिळतं. बैल गेला गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. महाराज गोरी बायको करावं का काळी बायको करावं? गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय बोलते? मी चाललो बघ. बरं मार्केटमध्ये चालला असाल तर वडापाव घेऊन या, आणि चौकात चालला असाल तर कांदा भजी घेऊन या. आणि मी नरकात चाललो असलो तर? मग तिथं जाऊन व्हिडिओ पाठवा आणि लोकांना पण कळू द्या बायकोचा किती धाक असतो. हॅलो, काय करताय हो? काय नाही, काय झोपलोय. मग तुम्ही उठून बसा. हा उठलो. आता किचन मध्ये जा. हा आलो मी किचन मध्ये. आता गॅस जवळ माचीस आहे का बघा. हा हा आहे, माचीस आहे इथं दिसतंय. हा आता पेटवा. हा पेटवलो. काय झालं का? हा पण का विचारते तू असं? अहो मला वाटलं गॅस चालू ठेवून आले की काय. ये भगवान, क्या जुलूम है. आव कुठे झाल्या? मरायला चलो, येतोस काय? हे घ्या. जर विचार बदलला की नाही, घरला येतोय 2 किलो बटाटे, 2 किलो वांगे आणि 1 कोथिंबीरची जुडी आणा. पैसे जर उरले तर मिरच्या घेऊन या. वहिनी थंडी लय वाढल्या, जरा दादाला सांगा की. बरं सांगते. अहो बोल की. थंडी लई वाढल्या, पकाला काय तर स्वेटर बेटर आणून द्या की. बर पका, तुला थंडी लई वाजायला नाही? होय दादा. हे घे, तुला नवीन ब्लँकेट आणि नवीन जर्किन आणलोय. तुझी थंडीच गायब होते. हे तात्पुरतं झालं दादा. मग लगीन कर की माझं. हॅलो. हॅलो, हा दुकानदार आहेत का? दुकानदार नाही, त्यांची बायको बोलती. आणि दुकानदार कुठे गेले तर? हाय ते जरा माल भरायला गेलेत बाहेर. अहो त्यांच्याकडे काम होतं माझं. काय होतं काम मी सांगते. अहो तुमच्या दुकानातून मी महिन्यापूर्वी फेअर अँड लवलीची पुडी नेलती. काय? फेअर अँड लवलीची पुडी नेलती महिन्यापूर्वी तुमच्या दुकानातून म्या. फेअर अँड लवलीची पुडी? हा. हा मग त्याचं काय? अहो तुम्ही तर म्हणला तर फेअर अँड लवली लावल्यानं गोर होतं. मी तर आणखीन गोराच झालो नाही, काळाच राहिलोय हो. काळा राहिलाय, गोरा झाला नाही. मग आमचा काय दोष आहे? आम्ही विकायला ठेवलेली आहे ती. मग इकायला तुम्ही गोर होण्यामुळे ठुले असेल ना. गोरो व्हायला पण ते मग आता ते फेअर अँड लवली वरती आता हाय ते ब्रँड कंपनीचा गोरो होते म्हणून आम्ही विकायला ठेवले. आपण मी गोरा झालो नाही ना हो. आता तुम्ही गोरा झाला नाही त्याच्यात आमचा काय दोष आहे?
अगं तुला हिंदी येतंय? येते की. मग मी जे सांगतोय की नाही ते हिंदीत बोलून दाखव. माझ्याकडे पाठवलंच नाही, पाठवलं असतं तर चांगलं झालं असतं. मेरे पास भेजा ही नहीं, भेजा होता तो अच्छा होता. अगदी बरोबर बोललीस. बैल गेला गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. हे बघ, अर्धा किलो चिकन आणले, त्यात थोडं चिकन मसाला कर, थोडं चिकन फ्राय कर आणि बाकी मस्तपैकी चिकन बिर्याणी बनव. अहो अजून पण चिकन भरतायच की. मग त्यात 20-25 लोकांनी बोलून जेवण करूया काय? एक सांस्कृतिक प्रश्न विचारतो. मला सांगा, लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या भांगेत कुंकू का लावतात? हा, कारण माणसांना कळलं पाहिजे की ज्या प्लॉटवर त्यांची नजर आहे त्या प्लॉटचं भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. अहो ऐका ना, ती शेजारची सटवी नाही का सटवी, तिने 50 इंची टीव्ही आणते, आपल्याला कधी आणायचं? अगं एवढी सुंदर बायको असताना टीव्ही कोण बघणार आहे का? भजी केले तर आणू का? झालीस का तयार? होय. बरं ऐका की, आज मी कुठेतरी वाचली होती, नवऱ्याकडे जे काही पैसा येतोय ते बायकोच्या पायगुणामुळेच येतोय. तुम्ही काय एवढा विचार करताय? मी काय म्हणतो, महागाई लय वाढली आहे, काय तर केलं पाहिजे. एका बायकोच्या पायगुणानं काही होणार नाही. अरे लोक म्हणतात बायकांमध्ये मेंदू कमी असते, माझ्यात पण कमी आहे का? तुझ्यात कमी नाही, तुझ्यात मेंदूच नाही. चला मामी येतो मग. आता तुमची मुलगी मी आणून इथं सोडली, 2-3 दिवस तिला सणासाठी इथं राहून द्या. मग जाऊ का मग मी? हो ठीक आहे, जाऊ का मग मी? हो हो. चला राहून केला, 2-3 दिवस राहून द्या. चला जाऊ का मग मी? किती वेळा सांगितलंय तुम्हाला निघा म्हणून, निघा की पटकीनी. किती म्हणला तरी आम्ही राहणार नाही तुम्हाला इथं. अगं उघड की दरवाजा, तुझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो, मी आज एक थेंब सुद्धा दारू पिले नाही. अगं तुला उघड म्हणलो का नाही, दार उघडतेस का नाही? माझा राग लय वाईट आहे बरं का, सांगलो तुला. उघड दार. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेबाला पटकन सांग. थांबा ना, तू काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला, असं आहे का ते? अहो जावाई, तुम्ही लय काम केलंय, तुम्हाला खर्च्या पाण्याला काही पैसे लागत आहेत का? नग मामी पैसा काय करायचा, पैसा 1 रुपया नग मला. अगं बाय बाय बाय, काय बाय हलकट जावाई, ते बोकड चालले उचलून. अहो सोडा ते बोकड, सोडा. भावांनो, तुम्हाला मी खरं सांगते, दुसऱ्याची कार्टी सांभाळणं खूप कठीण काम असते. तू कोणाचं कार्ट सांभाळतेस? सासूबाईचं. अहो कशी भाजी आणली, सगळी खराब निघाली, बघून तरी आणाव की. बघूनच आणली होती. मग खराब कशी निघाली? जशी तू निघालीस. मरा उपाशी. मामी 5,000 रुपये द्या उसने. अहो जावाई, इथून पुढे अजिबात पैसे मागायचे नाही, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. एवढा पैशाचा घमंड नको का मामी. हो, तुम्ही जेवढे पैसे बघितले नाही का, जावाईकडे पैसा आला दिसतोय. तेवढं कर्ज आहे माझ्या डोक्यावर. लय भिकार चोट जावाई दिसतोय. दोन्हीकडचा खर्च तुम्हाला करावा लागेल, दोन्हीकडचा. अहो त्याला कशाला बोलवायचं त्या दोन्हीला? आपला काय संबंध? नको उगाच खर्च वाढेल, दोन्हीला नका बोलू. काहीच ऑप्शन नव्हता का तुझ्याकडे? हा एवढा शिल्लक राहिला होता काय? अरे धोनी कसला, धोनीकडून. जावाई दवाखान्यात गेलतात काय? डॉक्टर काय म्हणले? गेलतो, डॉक्टर साहेब म्हणले सासवडीतच 10-15 दिवस राहा, आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाऊ नका, बाकी सगळे दिवस मटन चिकन अंडे जे भेटून ते खा म्हणले, तेव्हा कुठेतरी तुमची तब्येत चांगली होईल. काय डॉक्टर कशाला सांगन, ह्यांची मनानीच नखरी येतं. काय हलकट आहे बाय जावाई.